नमस्कार मित्रांनो, आज कोणगावचं मैदान आहे. कोणगाव भिवंडी सुंदर असं मैदान आहे. दोन मैदान आहेत. मुंबईला ओवलेला मैदान आहे, तो पण खूप छान आहे. तिथे 2 बाईक आहेत आणि कोणगावच्या मैदानाला 3 बाईक आहेत. तर पहिल्यांदा या सीझनला मैदान करतो मी कोणगावचा. तर बरेच जणांची इच्छा होती की मी कोणगावला यावा, आलोय. आता आज कोण कोण आलेत या मुलाखतीनं आपण बघूया. डायरेक्ट आपण थेट कुठल्या बैलांची गुलाल झालेत ना ती बघूया. थोडक्यात मुलाखती घेतो. आणि आता जस्ट एक मोठी सुद्धा लढत झालेली आहे. आकाश शेठ राऊत यांचा शंभू आणि पिंपलासकरांचा खंड्या आणि त्या साईडला पबजी आणि पंडित मोतीराम म्हात्रे गोलिवलीकरांचा सोन्या याची लढत झालेली आहे. आणि शंभू आणि खंड्याचा गुलाल झालेला आहे, ती पण मुलाखत घेतोय. सर्वप्रथम आपण इकडे या साईडला बघू शकता तुम्ही खानपे भिवंडीचा गद्दार. चांगली अशी गाडी पळाली आज मानेरी गावचा शूटरसोबत. तर त्याची मुलाखत थोडक्यात घेऊया, चला. समोर तुम्ही बघू शकता आपले रक्षण भाऊ भेटलेत आणि चांगलं असं नियोजन करतात गद्दारचा. आणि कुठेतरी बघा गद्दारच्या अंगावर गुलाल पडलाय. आपण विचारूया. नमस्कार भाऊ. नमस्कार. किती दिवसामध्ये हा गुलाल मिळाला आहे? 15-20 दिवस झाले गुलाल नव्हता आपल्याला, गुलाल मिळाला. बरोबर. याच्या आधी कुठं गुलाल झाला? याच्या आधी आपला गुलाल इथं झाला होता, आपला दामणगाव पाटीला झाला होता. बरोबर. आता मला वाटतं सुरुवातीला ज्या वेळेला गद्दार मुंबईच्या त्या साईडला आला, मला वाटतं किरकाली झाला, बोनिवली झाला, या साईडची मैदानं प्रत्येक मैदानामध्ये मला वाटतं गुलाल आहे त्याचा. त्याच्यानंतर कुठेतरी बैल हा त्या परिसरामध्ये न पलता इकडच पलतंय, काय बोलाल? नाही, बैल थोडा बेमार होता आपला 1 महिना, मग तिकडे नाही आपण आलो. सध्या भिवंडीमध्ये चालू होतं रेग्युलर. आपलं पेरं बी भिवंडीमध्ये होतं, तिकडून आपलं पेरं होत नव्हतं म्हणून आपण भिवंडीमध्ये पळवायचा निर्णय घेतला. बरोबर. आता मी पण सुरुवातीला तुम्हाला फोन कॉल केलं होतं, खूप साऱ्या मागण्या पण आल्या. तुम्ही विकायचा पण निर्णय नाही घेतला. करारावर विचार होता तुमचा द्यायचा, पण काही मागण्या झाल्या का मग करारावर किंवा काही अशा? झाल्या होत्या, सर्व मागण्या झाल्या होत्या. पण आमची सगळ्या पोरांची इच्छा होती का बैल गोट्यातून नाही काराचा, बैल राहून दे घेतच. बरोबर. आता आज कुठली गाडी झालेली आहे आणि कोणासोबत पळाला? आज मानेऱ्याचा शूटर सोबत पळाला. त्यांची बॅनर गाडी जमलेली. येलकुंदेकरांचा छोटा नाकऱ्या, तिकडं आसनगावची लॉटरी निघाली ना, शूटरला आम्ही गद्दार दिला. बरोबर. आता पायरा कसा घडून आला? पेढा आता काय सांगू तुम्हाला, या मैदानासाठी आमची अशी परिस्थिती होती की आम्हाला कोणी पेढा नव्हता देत या मैदानासाठी. आता एक म्हणजे आपला आहे मित्र, त्यांना मी कॉल केला की भाऊ पेढा नाही आपल्याला. त्यांनी एका शब्दावर सामन्यावर पेढा फोन करून आपल्याला पेढा दिला. त्यांचे आता नाव तर नाही आपण घेऊ शकत या बाईटमध्ये, पण त्यांचे खूप धन्यवाद करतो की त्यावेळी आम्हाला एका शब्दावर त्यांना सांगितलं पेढा दिला आम्हाला. चला, बरोबर आहे. आणि कुठेतरी बरेचसेच लोकांना गुपित पण राहायचं असतं, असं पैरं गुपित असतात आपलं. आता आज गुपित राहण्याच्या मागचं कारण तुमचं नाव पण असतं बॅनरला. आमचा बॅनरवर नाव बी असतं. त्या दिवशी आम्ही खेटकळीला आलो होतो, काही कारणास्तव आपलीच गाडी पडली. तर आता आज गुलाल झाला तर आनंद आहे सगळं. पोरं आता गाडी आमची जमली तर पोरं खूप असते आता, पण आपली गाडी जमली. एक बैलाची दुश्मन म्हणून बैल आहे, त्याची गाडी जमली आहे, ती सर्व पोरं खाली आहेत. बरोबर. कशी पळाली गाडी? आता मी तर ना बघितली, मी आता जस्ट मैदानामध्ये पोहोचलो. गाडी तर खूप छान पळाली ना. त्यांना 2-3 चकड्याचा अंतर दिला. म्हणजे 2-3 चकडं अंतर टाकून आली गाडी? 2-3 चकड्याचा अंतर दिला आपण त्यांना. ती बी गाडी खूप छान होती, कारण आमचा नियोजन बी झाला होता लॉटरीसोबत. आमचा बैल बेमार असल्या कारणाने आम्ही त्यांना कॉल करणार होतो ना. त्यांचंच आम्हाला इथंच गाडी आमची पडली होती. आम्हाला माहिती नव्हतं बैल बेमार आहे, इथं आमची गाडी पडली. तर बुधवारचा नियोजन झाला होता, तर त्यावेळी आम्हाला कॉल केला की भाऊ आमचं नियोजन झाले, ठीक आहे गाडी पडली म्हणून त्यावेळी नियोजन कॅन्सल केला होता. पण त्यांना म्हणजे असं म्हणतो मी की त्यांच्या आधी आम्ही त्यांना कॉल करणार होतो का, त्यांचाच आम्हाला कॉल आला की आता बैल बेमार आपण देऊ शकत नाही. तर त्यांचाच कॉल आला की भाऊ आपला नियोजन नाही होऊ शकत, पण आपल्या लॉटरीचा ना गद्दाचं नियोजन झाला होता. बरोबर. चला, कारण हा बैलगाडा शहर क्षेत्र आहे, याच्यामध्ये आज पैऱ्यात तर उद्या गाडी पण होतंय किंवा भरपूर सारे आता आपण वर्ष गेलो बघतोय. सुरुवातीचा खेळ होता तसा खेळा तर राहिला नाही, कारण आत्ताचा खेळ असा आहे की लगेच चला आपला मित्र अडचणीत असेल किंवा आपला पैरेकरी अडचणीत असेल तर त्याला बैल पण द्या. आता काय सांगू तुम्हाला, आता आपण त्या लोकांना बैल दिले, त्यांना आम्ही 10-15 वेळेस सांगलं की आम्हाला बैल द्या. त्यावेळी अडचणी होती तेव्हा आम्ही त्यांना बैल दिला, पण त्यावेळी आम्हाला सध्या बैल देत नाही. त्यावेळी एकच सांगतात का आपण नियोजन करू, आम्ही कॉल करू तुम्हाला, पण नसेल द्यायचा तुम्ही सांगा ना डायरेक्ट आम्हाला बैल नाही द्यायचा. बैल देत नाही. आपण त्यांना बैल दिला, ते आता आपल्याला नाकारतात, कारण आपला बैल कमजोर नाही, आपला बैल बी पळतो. त्यावेळी फक्त बैल दिला पाहिजे. बरोबर आहे. आता गाडी कोणी पळवली आजची शूटरची? आपला म्हणजे भिवंडीमध्ये आपला आहे ड्रायव्हर, पण अनुज ड्रायव्हर दामणगाव आणि एक आदित्य ड्रायव्हर असतो ना. तिकडे बी आपले ड्रायव्हर आहेत, आपला भास्कर ड्रायव्हर आणि गंपत ड्रायव्हर. आणि आजची गाडी कोणी पळवली? आजची गाडी पळवली अनुज ड्रायव्हर दामणगाव यांनी गाडी पळवली. काय बोलला ड्रायव्हर, काय बोलला ज्यावेळेला गाडी पळवून आली त्यावेळेला?
तो काय बोलतो, तो त्याला तर माहीत आहे गद्दार कसा बोलतो, सतत तोच गाडी वाजतो. ते तो आला चांगला 2 चकड्या गाडी झाली, गाडी चांगली पळाली. आता दुसरा बोलतो नाव कोणच्या वेळी असेल तर फिरवा बोलतो. बरोबर, म्हणजे जोडीचंच कौतुक केला. हां, जोडीचं कौतुक केलं त्यांनी. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं की ज्यांना ज्यांना बैल दिला आम्ही दादा वेलेला फोन केला पण तरी नाही देत, काय बोलत याच्या मग आता? त्यांचा बैल आहे, त्यांचा सध्या बैल रुटीनला असतात तर आम्हाला देत नाही. आता बैल आमचा बेमारीतले निघून आम्ही गाड्या खेळतो, आम्ही सतत गुलालामध्येच आहे, पण त्यांना कॉल केला ते आम्हाला बैल देत नाही. ते सांगतात की करू आपण नियोजन करू, आम्ही कॉल करू. पण आता आम्ही कॉल केल्यावर सांगतात का झाले नियोजन. मी एकच सांगतो, नसेल द्या जरा सांगा तुम्ही स्पष्ट, आम्ही पुन्हा एक कॉल बी करणार नाही तुम्हाला. बरोबर, कारण कुठेतरी बघा आज पळतो बैल आणि त्या बैलालाच बैल नाही मिळत, कुठेतरी एक दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आपण त्यांना एकाही शब्दावर बैल दिला, ते लोक आपल्याला बैल देत नाही. तर आता आम्हाला समजलं बैलगाडी क्षेत्र कसं आहे. आणि या मैदानासाठी आम्हाला अक्षरशः पेरं नव्हतं, आम्ही अख्खे 3-3 नंबरवाल्यांना कॉल केलं का आता आपल्याला माहीत आहे 1 नंबर 2 नंबरचा आपण इथं पेरं भेटणारच नाही. आपण सगळं 3-3 नंबरवाला केलं, ते बी सांगतात की नियोजन झाले, पण त्यावेळी आमचं नियोजन केलं ना त्यांचा मी धन्यवाद करतो. बरोबर. चला, आज गुलाल भेटलाय, आता पुन्हा कुठं नियोजन करता? आता आपलं 3 फेऱ्याला नियोजन आहे तारच्या मैदानाला, कर्जतला. आमदार केसरीला. हां, मग त्याच्यानंतर आपण जास्ती करून आमचा तर बोनडीला वाटतं मैदान आहे. बरोबर. रविवारी 12 तारखेला तिकडूनच नियोजन करायचा चालू आहे. बघू आपण तिकडेच जायचा प्रयत्न करू. सध्या बी कसा भिवंडीमध्ये माहोल जरा म्हणजे असा बैल पळतो म्हणून जरा या, पण आपण तिकडेच जायचा प्रयत्न, आता जास्ती करून बाहेरच जायचा प्रयत्न करू. कारण रविवारच बैल पळू, कारण आता दुर्घटना जातात. आता आमच्यामध्ये पळालेला सापेकरांचा वादल, त्याचा काल निधन झाला. ती बी गाडी छान पळालेली. आपला गद्दारमध्ये पळालेला तो, आणि आपला दुश्मन म्हणून आहे त्यामध्ये पळाला, त्या दिसणे गोरसला पळाला. त्याचा काल म्हणजे काही कारणास्तव निधन झाला. त्यालाही भापूर्ण श्रद्धांजली करतो ना, त्यालाच आजचा गोला अर्पण करतो. बरोबर, म्हणजे आजचा गुलाल हा वादलला. हा, कारण आपल्या बैलामध्ये पळाले, दोन्ही बैलामध्ये पळालेला आपले तो छान पळाचा बैल, पब्लिकला पळाचा, दोन्ही साईड पब्लिक पळाचा तो. आणि जसा आजचा हा मैदान आहे, इथं 3 बाईक सुद्धा दिलेली आहेत जे स्पॉन्सर आहेत त्यांनी, तर काय आपल्याला संधी आहे का बाईकची? काय आता बाईकची संधी नाही आपली, वाटते गाडी 14,000 किती होती, बॅनर गाडी होती ती, आपल्याला माहीत नाही किती होती. त्यावेळी जमवलेली, त्यावेळीच पैसे भरलेले, आम्ही नंतर त्यांना पैसे दिले. बरोबर. तर आज गुलाल भेटला आहे, तर आज बरेच जणांनी मेहनत केली असेल, जसं तुमचा ड्रायव्हर असतील, तुमची मुलं असतील, सुट्टी मेकर असेल. सर्व मुलं म्हणजे आपली कानपेची सर्व मुलं आहेत. राजेश पाटील, नंद्या पाटील, अमर पाटील, आणि आमचे एक मामा आहेत आणगावचे रमेश मामा भप्पी, त्यांचं तर खूप प्रेम आहे बैलावर, ते शर्त असले कुठं जात नाही. आणि एक अहमदास पाटील आहे, सर्व म्हणजे सर्वच. आणि मयूर पाटील, आणि जास्ती करून तर आपला मंगेश पाटील आहे, तो बी खूप मेहनत करतो बैलासाठी. बरोबर. आता चला जास्त वेळ नाही घेऊ आपण, जसा तुमचा आजचा हा आणि आपले आडिवलीवरून 2 भाऊ येतात, जयेश भाऊ, आणि एखादा नाव तर नाही मला माहीत, मी विसरलो. ते दोघं बी सतत बैल तिकडे असलं ना तरी ते बैलाजवळ येतं. आता इथंच बसलेलं, आता ती दुश्मनची गाडी आहे तिकडे गेल्यात ते बघायला. आणि सुट्टी मेकर बोलायला गेलं तर आपले आमच्याच गावातले आहेत केशव काका दलवी. आता सर्वच मामा बोलतो, आमचा काका लागतो, आम्ही काकाच बोलतो. केशव काका आहेत. वापिस आपले इथले येलकुंदेचेच आपले पिंटू म्हात्रे, ते बी बैलाला सोडायला येतात. आणि देवलीचे आपले इथले सावल्याचे आहेत ना आपले गोवर्धन देवलीकर, ते बी बैल असला ना की ते स्वतःहून येतात बैल बांधताना. आणि वडपेचा जयेश शेलार, मग सुट्टी मेकर बी आपले 4-5 आहेत, ते बैल असले म्हणजे सहकार्य करतात. ते बी त्यांचे कोणत्या हातावर बसल्या तर एकामेकाच्या हातावर देतात आणि चांगला बैल मांडण्याचा प्रयत्न करतात. चला, तुम्हाला आमदार केसरीचं नियोजन केले, त्या नियोजनासाठी खूप खूप शुभेच्छा. चांगला बैल तिथं गटामध्ये गट करावा, सेमी करावा आणि फायनलला बसावा, फायनलचा गुलाल घ्यावा, माझ्याकडून शुभेच्छा असतील. आता आमचा बी त्याच आहे, आता फायनलचा गुलाल. गट काढला तरी आम्ही खूप आनंदी आहे, फायनलपर्यंत नाही पोचलो ना तरी आम्हाला आनंद आहे. आम्ही गट काढला तरी आम्ही समजू आम्ही फायनल मारली बैलांनी. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.